आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन साजरा होतोय। राष्ट्रवादीच्या शरद पवार गट व अजित पवार गट या दोनही गटाकडून वर्धापन दिवस हा साजरा केला जातोय। मात्र आता शरद पवार गटाकडून एक मोठी बातमी समोर येते। वर्धापनाच्या कार्यक्रमासाठी राज्यभरातून नेते मंडळी असो तसेच लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व पदाधिकारी हे पुणे येथे जमा झालेले आहेत। मात्र या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मात्र कार्यक्रमाला दांडी मारली आहे। यातच प्राजक्त यांचे मामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांनी देखील आज राजीनाम्यावरती भाष्य केलं आहे। यामुळे मामा भाजेच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाले। राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांना मानणारा एक गट हा निर्माण झाला, तर दुसरीकडे अजित पवार यांचा एक गट हा सत्तेमध्ये सहभागी झाला। आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा होतोय। यासाठी आज राज्यभरातून कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी हे पुणे येथे जमा झाले। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा या राजकीय वर्तुळात सुरू आहे। मात्र एकीकडे राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असे असतानाच मात्र पक्षातीलच शरद पवार गटाच्या पक्षातीलच दोघे जण दुसऱ्या पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा देखील रंगतायत। मला प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मोकळं करा। पुण्यातील बालगंधर्व सभागृहामध्ये शरद पवार गटाचा मेळावा सुरू आहे। या मेळाव्यामध्ये मोठी घोषणा जयंत पाटील यांनी केली। पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांनी राजीनाम्याचे सूतोवाच केले। जवळपास 7 वर्ष जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होते। 9 जानेवारी 2025 रोजी जयंत पाटलांनी थोडे दिवस थांबा, राजीनामा देणार असं वक्तव्य केलं होतं। आता पुन्हा एकदा मला या जबाबदारीतून मोकळं करा म्हणत राजीनामा देण्याचे संकेतच जणू जयंत पाटील यांनी दिले आहेत। दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये पाटील व भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी ह्या वाढलेल्या आहेत। यामुळे जयंत पाटील हे भाजप वाटेवर असल्याच्या देखील चर्चा या राजकीय वर्तुळात रंगतात। तनपुरेंची गैरहजेरी चर्चांना उधाण। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांचे भाचे तसेच राहुरीचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील आज पक्षाच्या वर्धापन दिनाला दांडी मारली। एकीकडे सगळे नेते, पदाधिकारी यांनी कार्यक्रमस्थळी जमा झाले, तर तनपुरे यांची गैरहजेरी यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। दरम्यान तनपुरे हे भाजप वाटेवर असल्याचे देखील चर्चा आहेत। त्यांनी लेट्सअप मराठीशी मुलाखतीमध्ये बोलताना एक सूचक भाष्य देखील केले होते। तनपुरे नेमकं काय म्हणाले होते आपण पाहूयात। राज्यात सत्ताधारी पक्षांमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे। यातच राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर आहे अशा चर्चा आहेत। यावर खुद्द तनपुरे यांनी मोठे वक्तव्य केले होते। वरिष्ठ पातळीवर काय निर्णय चालले आहे हे आधी पाहू आणि त्यानुसार योग्य तो काय निर्णय घेऊ। तसेच राजकारणात सगळेच पत्ते उघडून दाखवायचे नसतात, योग्य वेळी योग्य निर्णय होईल असं सूचक वक्तव्य माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले होते। दरम्यान तनपुरे आणि जयंत पाटील हे येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसेच तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।